जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। श्रीराम। आपण सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं। आज आपण आपल्या मानस ऋतू या 9 दिवसीय रामकथा मालेमधल्या 10व्या सत्राला आरंभ करतो आहोत आणि आजचा आपला दिवस आहे 6वा। आजचा विशेष अपूर्व दुग्धशर्करा योग असा आहे की आज आपल्याला परमश्रद्धेय दत्ताअण्णा यांचं निरूपण ऐकायला मिळणार आहे। आपल्या नित्याच्या रामकथेला आरंभ करण्यापूर्वी आपण दत्ताअण्णांना विनंती करणार आहोत की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन आमच्या सगळ्या रामभक्तांसाठी द्यावं। मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या निरूपणाला आरंभ करावा। जानकी जीवन स्मरण जय जय राम। ವಿದೇಹಾಪರಿ ತಾಲೋನಿ ಪ್ರಪಂಚ ಮುಮುಕ್ಷು ಜನಾಲಾಗಿ ಅಧ್ಯಾತ್ಮ ಚರ್ಚಾ ಕರೋನಿ ಬಹುಲೋಕ ಜಯ ಮೇಳवीती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 हे पेंडाल उडून जायला पाहिजे। बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम। 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 बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम।
जानकी जीवन स्मरण जय जय राम। समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या, सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अत्यंत विशेष अनुग्रहाने, कृपेने आपण येथे मल्लिकार्जुन, भगवान श्री मल्लिकार्जुनांच्या दिव्य सान्निध्यामध्ये आपल्याला अत्यंत आत्मीय, गौरवान्वित सद्गुरूंच्या अत्यंत प्रिय शिष्य असे आपले गुरुबंधू श्रीयुत रवींद्र पाठक यांच्या मुखाने रामायणाचे दिव्य प्रसंग आपण ऐकत आहोत। या रामायणाच्या संदर्भामध्ये मला येथे आज त्यांनी अत्यंत प्रेमाने 2 शब्द सांगायला त्यांनी सांगितले, त्यामुळे मी इथे फार काही विस्तार करत नाही। आता मला 5 मिनिट राहिलेले आहे माझ्या वेळेप्रमाणे। मला फक्त अध्यात्म ते पुष्कळ सांगत आहेत। तत्वज्ञानाचं त्यांनी सारच आपल्या सगळ्यांना सांगत आहेत। अध्यात्माचा निचोड त्यांनी सांगत आहेत। त्यामुळे मी अध्यात्मामध्ये फार न शिरता, मी जे काय माझ्या आयुष्यामध्ये माझे जे काय फिरणे झालेले आहे, संतांच्या सहवासात राहिलेलो आहे, तिथे 2-4 गोष्टी ज्या रामायणाविषयी ऐकलेले आहे, त्यातले 2-3 प्रसंग आपल्यासमोर मी मांडतो आहे, निवेदन करतो आहे। रामायण खरोखर एक दिव्य कथा आहे। अगदी विनोदाने म्हणतात, आपल्या घरी जर रामायण व्हायला पाहिजे असेल तर घरातली बायका सीता व्हायला पाहिजे। आपल्या घरी जर महाभारत व्हायला पाहिजे असेल, काय व्हायचं ते बघून घ्या। द्रौपदी झाली तर समजा महाभारत, सीता झाली तर समजा रामायण। दोघीमध्ये व्यत्यास काय? द्रौपदी बोलली म्हणून महाभारत झाली, सीता शांत राहिली म्हणून रामायण झालं। द्रौपदी बोलली का आणि सीता शांत राहिली का? आपण जसे कारण असतं तर तसे कार्य असतं। जसे जन्मदाता दात्री असते तसे अपत्य होतात। द्रौपदी अग्नीतून प्रगट झाली म्हणून ती भडकली, सीता भूमीतून प्रगट झाली म्हणून तिने सगळे सहन केले। सहन करणे ही सीतेचं धर्म वैशिष्ट्य आहे। भडकल्याशिवाय महाभारत होऊ शकत नव्हता आणि शांत राहिल्याशिवाय रामायण होऊ शकत नव्हतं। रामायण आणि महाभारत हे आपल्या जीवनातले दिव्य प्रसंग आहेत। आपल्या अंतःकरणामध्ये महाभारत चालू आहे आणि रामायण पण चालू आहे। ज्यांच्या अंतःकरणामध्ये भीम आहे आणि दुर्योधन आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भीष्म आहे आणि द्रोण आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये द्रौपदी आहे, गांधारी आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये महाभारत चालू आहे।
आणि ज्यांच्या अंतःकरणामध्ये राम आहे आणि रावण आहे, लक्ष्मण आहे आणि विभीषण आहे. काल आपण विभीषणाचा प्रसंग ऐकला, काय वसिष्ठांनी एकदा रामाला काय म्हटले, रामा तू धर्मसेतू आहेस. धर्मसेतू म्हणजे काय? सेतू म्हणजे काय की दोन काठांना जोडणे हे सेतूचा धर्म म्हणजे लक्षण आहे. तसे वसिष्ठ म्हणाले तू धर्मसेतू आहे. त्यांनी आयुष्यभर दोन जोडले बघा. पहिल्यांदा जोडले वसिष्ठाने विश्वामित्रांना, नंतर जोडले कैकेयी कौसल्या यांना, नंतर जोडले वाली आणि सुग्रीव यांना, अंगद आणि सुग्रीव यांना जोडले. काय सुंदर त्यांचे. दी ओनली प्रॉब्लेम्स ऑफ दी लाईफ आर दी प्रॉब्लेम्स ऑफ हार्मनी. रामाचा धर्म हार्मनी आहे. जीवनामध्ये जोडणे, सामरस्य भाव निर्माण करणे, या सगळ्यामध्ये एक सम असतं बघा. गाण्यामध्ये सगळे एक समला येतात ना, तसे प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये एक सम पाहिजे. ते सम काय आहे? महाराजांची इच्छा आहे, सम आहे. आपण सगळे महाराजांची इच्छा म्हटलं की आपण सगळे शांत झालो, समला आलो. ते हार्मोनियम असो, तबला असो, काही असो, 15 जरी वाद्य असले तरी सुद्धा ते सगळे समला येतात. तबला कोण वाजवतात आपल्या प्रपंचामध्ये? भगवंत वाजवतोय. तबला त्याच्या ठेकावर आपण चाललो तर बरोबरी समला येतो. असू दे, आपल्या प्रपंचामध्ये सम पाहिजे. रामाने आयुष्यभर काय केले की समला आणले. रामाने आयुष्यभर काय केले की आपल्या जीवनाला एक संगीत बनवले. दोन विरोधाभास त्यांनी एकत्र आणले, वसिष्ठ आणि विश्वामित्र. तसेच त्यांनी लक्ष्मण आणि विभीषण, एक आपला भाऊ, एक स्वतःचा भाऊ आणि एक शत्रूचा भाऊ, दोघांना किती सुंदर त्यांनी जोडले. समुद्राकाठी येऊन बसलेले आहेत, सगळे येऊन उभे आहेत. राम पहिल्यांदा लक्ष्मण म्हटला, विभीषण आधी म्हटला की प्रभो आपण प्रार्थना करू समुद्राला. लक्ष्मण म्हटला प्रार्थना कीर्थना कोणी ऐकत नाही आहे, धनुष्यबाण घ्या. धनुष्यबाण घेतल्यावर समुद्र आला. ते विभीषणाप्रमाणे त्यांनी उपवास बसले 3 दिवस, तरी काय समुद्र लक्ष दिला नाही. तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला उपेक्षा करू नये म्हणून, लक्ष्मणा घेऊन ये माझे धनुष्यबाण म्हण. लक्ष्मणाला खुशी झाली, माझे पण ऐकला राम. तेव्हा तो समुद्राला म्हटले तुम्ही सेतू बांधावे. असू देत, मला थोडंसं मागून घ्यायचं आहे. जेव्हा आपण सगळे ऐकलेलेच आहात, जेव्हा राम, सीता, लक्ष्मण वनवासला चालले, कौसल्या काल सांगितले, रामा तुला जन्म दिल्याबद्दल मला अभिमान वाटतं. मला तू लोककल्याणासाठीच जन्माला आलेला आहेस. तू जा वनवासला. मी तू येस तोपर्यंत समाधान करून घेते. सुमित्रा पण म्हणाली, जेथे राम तेथे लक्ष्मण, जेथे राम नाही तेथे लक्ष्मण नाही. तू जा. सीता पण निघाली. सीतेला अनेक प्रकाराने समजावून सांग, पण ती म्हणाली की जेथे राम तेथे मी. तिथले कष्ट मला कष्ट वाटणार नाही. मग लक्ष्मण म्हटलं की रामा मी उर्मिलेला सांगून येतो. एकदा माझ्याकडे आपल्या कर्नाटक युनिव्हर्सिटीतले हिंदी रीडर
हेड ऑफ डिपार्टमेंट माझ्याकडे आले होते. ते मला म्हणाले की गुरुजी, रामायण एवढे लोकांनी रामायण लिहिलेले सांगत आहेत, कोणी उर्मिलाचा उल्लेखच केला नाही, उर्मिलेबद्दल काही बोललेच नाही, लिहिलेच नाही. मी म्हटलं कसे लिहू शकतात, कसे बोलू शकतात? जसे आपण मोठे एक भवन बांधलो, राजवाडा बांधले, त्या भवनला समग्र आतून बाहेरून आम्ही पेंट लावतो आहे सुंदर, पण आजपर्यंत कोणी फाउंडेशनला पेंट लावले काय? उर्मिला रामायणाचे फाउंडेशन आहे म्हणाले. उर्मिलेच्या पायावरच रामायण निर्माण झालेले आहे. म्हणून तो उर्मिलेला, ती उर्मिला अशी होती. उर्मिलाची गोष्ट आणखीन एक सांगतो. उर्मिला म्हणाली, प्रभो, आपण येईस तोपर्यंत मी इथेच उभे राहीन, तुम्ही जाऊन या. लक्ष्मण आला. उर्मिला तेव्हा, लक्ष्मण जेव्हा आला तेव्हा उर्मिला चित्र काढत होती. ती म्हणजे चित्र काढण्यामध्ये फार हुशार होती. जेव्हा तो आला, दारात आला, तेव्हा ती चित्र काढत होती. तेव्हा उर्मिलेला तो लक्ष्मण इतक्या उद्वेगमध्ये होता की तो दारात येऊन उर्मिले असे मोठ्याने हाक मारला. हाक मारल्याबरोबर त्याच्या उर्मिलेच्या हातातलं ब्रश पडलं खाली, ते रंग असे गळत आले. ती म्हणाली, चित्र बिघडला म्हणाली. लक्ष्मण म्हटलं, केव्हाच बिघडलेला आहे. ती रामाच्या पट्टाभिषेकाचं चित्र काढत होती. चित्र बिघडलं. लक्ष्मण आला, मी जाऊन आहे. सगळे आले. दशरथला सांगितले. आणखीन शृंगवेरपूरला आले. तमसा नदीवर काल सांगितले, सगळ्यांना चुकवून रथ असे फिरून फिरून आणले. शृंगवेरपूरला आले तेव्हा गुहाशी भेट झाली. पुढचा प्रसंग अत्यंत विलक्षण आहे. मी ऐकलेले आहे साधू संतांच्या सहवासात बसून. आयुष्याच्या 16व्या वर्षापासून 68 पासून 80 पर्यंत 12 वर्ष 10,000 मैल फक्त सत्संगासाठी फिरलेलो आहे. पायी फिरलेलो आहे. नेमावरमध्ये 3.5 वर्ष होतो. ऋषिकेशमध्ये कित्येक महिने होतो, फक्त सत्संगासाठी. असू दे. जेव्हा गुहाला म्हटलं की राम गुहा मित्र सखा काल म्हटले, मला गंगेला पार करून तिकडे जायचं आहे. त्याने आपल्या सेवकाला जा म्हणले, कुठले तरी एक नाव असेल तर सांग. तिथे जाऊन बघतो की एक सुद्धा नाव नाही तिथे. अरे, एक नाव आहे अगदी मध्ये नेऊन तो उभी करून तिथे बसलेला आहे, त्या उभा आहे त्याच्यावर केवट. तो येऊन सांगितलं, गुहा म्हणजे राजा, तिकडे एक सुद्धा नाव नाही, संबंध गंगेच्या काठावर. का बरं? नाव सगळे तिघा काठावर गेलेले आहेत. ते रामायण काल लिहितात की इकडचे काठ म्हणजे प्रवृत्ती आणि तिकडचे काठ म्हणजे निवृत्ती. रामाचे दर्शन झाल्याबरोबर सगळे प्रवृत्तीचा काठ सोडून टाकले, निवृत्तीच्या काठाकडे चालले. फक्त एक केवट, तो सुद्धा मध्ये जाऊन उभा आहे. त्याला जोनाने हाक मारले, इकडे येत नाही. अरे, काय येत नाही? मी येणार नाही. काय येणार नाही? गुहा राजा बोलवतोय, पण असू देत, पण मी येणार नाही. का?
मी असे ऐकलेलो आहे की राम कुठल्याही जडवस्तूला पाय लावला की ते स्त्री बनते. सध्या माझ्या घरी माझी बायको आहे, ती इतके हे आहे की आणखीन एकाला आणली ना ती मला 2 बायका फजिती ऐका होऊन जाते. मी येणार नाही. राम बोलवतोय, आला केवट. आणि राम लक्ष्मण सीता अर्थात गुहा सगळे उभे आहेत. गुहा म्हटलं की केवट यांना लवकरात लवकर तिकडे पाठवून. होय महाराज, पण एक काम करायला पाहिजे. काय? मी असे ऐकलेलो आहे, म्हणून मी रामाचे पाय स्वच्छ धुतल्याशिवाय मी रामाला आपल्या नावेमध्ये बसून देणार नाही. मला भीती वाटते म्हटले. बरं ठीक आहे, धुवून घे. बरं धुतो मग. अरे मग तो घराकडे, आपल्या घराकडे चालला. लक्ष्मण म्हटलं, अरे तिकडे कशाला जातोस, इकडे पाय धुवून घे. नाही, मी पाय धुवायला एक पात्र आणायला पाहिजे, ताट, परात. म्हणून मी घरी जाऊन परात घेऊन येतो. नाही त्याला हे घेऊन येतो. आणखीन कुठलेही असे कार्य करत असताना पाद्यपूजा म्हणा, ते गृहस्थांना धर्म आहे की त्यांनी आपल्या बायकोबरोबर करायला पाहिजे. म्हणून मी बायकोला बोलावून आणतो म्हटलं. बायको मुलांना, तो गावात गेला, आपल्या घरी गेला आणि सगळ्यांना, आपल्या नातेवाईकांना बोलवलं, चला लवकर चला, फार मोठी संधी आलेली आहे. तेव्हा सगळ्यांना बोलावून आणला. तेव्हा गुहा म्हटलं की ते परातमध्ये पाय ठेवत नाही, ते धातू स्पर्श करत नाही राम. ठीक आहे म्हणले, माझ्या नावेमध्ये मला पाणी बाहेर टाकण्याचे एक पात्र मोठे हे आहे, ताटासारखे, त्याच्यात पाय धुतो. अरे ते कशाला पाहिजे, गंगेमध्ये उतरतील पाय नाही, मला तीर्थ घ्यायचं आहे म्हटलं. पाय धुतल्यानंतर तीर्थ घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्यावर उभे करून मी पाय धुतो. त्यावेळी गंगेच्या मनामध्ये सुद्धा एक शंका होती. तिला पण खूप बरं वाटलं की मी त्या प्रभू रामाच्या पायाजवळ जाते आणि ते बघून घेते नीट. काय? मी भगवंताच्या, प्रभू श्री नारायणाच्या अंगुष्ठाच्या नखातून मी प्रगट झालेली आहे. माझे जन्मस्थान हेच आहे का दुसरं कुठले आहे म्हणून बघून येते. मला बघायला मिळेल म्हणून तिला पण ती पण खूप संतुष्ट झालेली. आणि ताट ठेवले, म्हणजे तो लाकडाचं हे ठेवला, मग धुवून घे. नाही, काय पाहिजे आणखीन? ते म्हणले की आपल्या भारतीय याच्यामध्ये, परंपरेमध्ये ते संकल्प सांगण्याची पद्धत आहे. लक्ष्मणा, तू लहानपणी शिकलेला आहेस ना संकल्प, तू संकल्प सांग म्हटले. लक्ष्मण चिडला बघा. अरे कसले संकल्प, लवकर धुवून घे. लक्ष्मणा, तुझ्या बाणाला मी काय भिणार नाही आहे. तू जरी बाण सोडला, माझे काहीही नुकसान होणार नाही. साक्षात प्रभू माझ्या समोर आहे. तू जरी माझा म्हणजे मुंड उडवला तरी भगवंत मला मोक्षाला घेऊन जाईल. म्हणून मी तुझ्या बाणाला काय भिणार नाही आहे. तो संकल्प सांग. श्रीमद भगवतो महापुरुषस्य. लक्ष्मण म्हटलं, ही काय उपद्व्याप. लक्ष्मण म्हटलं ठीक आहे, सांगतो. ते नंतर प्रभू श्री रामचंद्रस्य पाद्यपूजनमहं करिष्ये संकल्प सोड. आता तरी धुवून घे. बरं, त्यांनी पाणी आणून स्वच्छ रामाला म्हटलं, रामा, ते हे पात्र जे आहे ना, खाली असे हे आहे, असे होत आहे, खाली असे फ्लॅट नाही आहे. म्हणून तू माझ्या डोकं धरून उभे राहा म्हटलं. राम असे हालत होता ना, म्हणून त्यांनी दोन्ही हाताने त्याचे डोकं धरलं. वरून पुष्पवृष्टी होऊ लागली.
जनकराजाच्या नंतर कोणीतरी एकाने जर त्यांचे पाय धुतले असेल तर हा केवट आहे. आणि जनकराजाला त्याच्याबद्दल फार मोठे किंमत द्यावं लागले, लक्ष्मी द्यावी लागली. पण इथे केवट आपल्या भक्तीने त्याचे पाय धुतो आहे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. तेव्हा केवटला सगळे ते धन्यवाद देत आहेत. केवट म्हणजे कोण होते? केवट म्हणजे क्षीरसागरमध्ये एक कासव होता. तो कासव रामाच्या पायाचे दर्शन घेऊ म्हणून पायाकडे आला की लक्ष्मी करत होती, आणि डोक्याकडे आला तो शेष फुस करत होता. असे होऊन त्या केवटला इकडे तिकडे कुठेही रामाचे दर्शन होत नव्हते. डोक्याचे दर्शन नाही, तोंडाचे नाही, इकडे पायाचे नाही. त्यांना दोघावर राग आलेला होता. तेव्हा भगवंत आतूनच म्हटलं, काळजी करू नको, मी तुला असे वर देतो, या दोघांच्या समोरच तू माझे पाय धुतील. या दोघे समोर काही करू शकणार नाही. भूस नाही, ऊस नाही. काय असेल. मग केवट हळू रामाचे हात धरून नावेत बसव. तिकडच्या काठावर गेले. राम सीतेला काल म्हणले काहीतरी मुद्रा. केवट म्हटलं, नको प्रभू, आम्ही दोघे एक व्यवसायी आहोत. मी या नावेतून गंगा पार लोकांना हे तिकडे नेतो, तू या भवसागरातून जीव मात्रांना तू तिकडे पोचवतेस, म्हणून मला काही नको. मुद्रा घेतला नाही. पण पुढे एक प्रश्न येतो. राम निराभरण होऊन आलेला होता, वल्कल नेसून, आणि तिथे तो मारुतीला तो मुद्रा कुठून दिला? मारुतीला तो काय अंगठी आपल्या हातात घालून आलेला नव्हता. जेव्हा केवट नाही म्हटला तेव्हा रामाने ती मुद्रा आपल्या जाणवेमध्ये ठेवून घेतला, पुढे उपयोग होईल म्हणून. म्हणून ती मुद्रा काढून त्यांनी मारुतीला देऊन म्हटलं की तिला दे सीतेला. ठीक आहे. मग सगळे वाल्मिकी म्हणाले चित्रकूटला राहा. चित्रकूटला आले. तिथले एक प्रसंग सांग. रोज राम सीता आपले सगळे जे काय जप तप वगैरे करायचे, आणि संध्याकाळी 5 वाजता वगैरे, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तिथे गोदावरीच्या काठी येऊन बसायचे. ते चित्रकूटला गोदावरी आलेली आहे. मंदाकिनी नदी पण आहे. मंदाकिनी नदीच्या काठावर बसायचे आणि दोघे प्रेमाने असे लक्ष्मण फळ वगैरे आणून द्यायचं. तेव्हा एक दिवस सहज सीता काय म्हणाली, रामा तुमच्या चरणापेक्षा माझे चरण सुंदर आहे म्हटलं. राम म्हटलं, नाही सीते, माझे चरण सुंदर आहे. सीता म्हणाली, नाही, माझे चरण सुंदर आहे. तेव्हा राम म्हटलं की आपण लक्ष्मणाला विचारू कोणाचे चरण सुंदर आहे.
एक पहिली गोष्ट सांगतो त्याच्या आधीची. जेव्हा तुलसीदासांनी रामायण लिहिले 1631 विक्रम शके 1631, तेव्हा त्यांनी आम्ही जसे लिहितो रामचरित मानस असे त्यांनी लिहिलेले नाही, रामचरित मानस. अरे असे का? रामायणाचे नित्य वाचनाने, सत्संगाने, श्रवणाने ज्यांचे चरित्र दिव्य होऊन जाईल, त्यांचे मानस दिव्य होऊन जाईल, त्यांचे चरित्र दिव्य होऊन जाईल. मानस चरित्र. आणि ज्यांचे चरित्र दिव्य होऊन जाईल त्यांना रामाचे साक्षात्कार होईल. रामचरित मानस. 3 पायऱ्या 2 पायऱ्या चढून आम्ही गेलो की तिथे ज्यांचे मानस सुंदर, त्यांचे आचरण सुंदर, आणि ज्यांचे आचरण सुंदर त्यांच्या अंतःकरणामध्ये परमसुंदर प्रभू श्री राम का दर्शन. इथे चर्चा चाललेली आहे दोघांची. मेरे चरण सुंदर, मेरे चरण सुंदर. लक्ष्मणला विचारले, लक्ष्मणा तू सांग, तू साधू आहेस, तुला काय आमच्या पक्षपात नाही आहे तुझ्यामध्ये, तू निष्पक्षपाताने सांग की कोणाचे चरण. तेव्हा म्हटलं की प्रभू तुमच्या याच्यामध्ये झंझटमध्ये मला मत घ्या, मुझे मत लेना, अपने झंझट आप ही ठीक कर लो. नहीं नहीं, तुम निष्पक्षपाती हो लक्ष्मण, तू सांग, तुम बोलो किनके चरण सुंदर है. तेव्हा लक्ष्मण म्हणतो की माँ, प्रभु के चरण के वजह से आपके चरण सुंदर है. प्रभु के चरण के वजह से आपके चरण सुंदर है. सीता बोली, देखो हमने कहा था ना हमारे चरण सुंदर है करके. सीता ध्यान से सुनो, किनके चरण सुंदर है. तो फिर मैं, वो तो कह रहा है ना, नहीं. लक्ष्मण फिर से बताओ, प्रभु के चरण के वजह से आपके चरण सुंदर हैं. प्रभु के चरण है आपके साथ, इसलिए आपके चरण सुंदर हैं. यदि प्रभु के चरण नहीं हैं अपने हृदय में, अपने चरण आचरण सुंदर नहीं हो सकता. प्रभु के चरण के वजह से आपके चरण सुंदर दिखते हैं, आपके चरण सुंदर हैं. सीता म्हणाली, लक्ष्मणा तुमने कितनी अच्छी तरह से बताई. नंतर ते चित्रकूटहून दंडकारण्यला गेले, तिथे राहिले, पर्णकुटीर वगैरे झाले. एक दिवस राम आणि सीता त्या कुटीरमध्ये झोपलेले होते. लक्ष्मण त्या कुटीरला प्रदक्षिणा घाल. 14 वर्ष लक्ष्मण 1 सेकंद भी झोपलेला नाही, 1 सेकंद सुद्धा झोपलेला. म्हणून तो इंद्रजितला मारू शकला. जो 14 वर्ष जो झोपत नाही आणि जो ब्रह्मचर्य पालन करतो तोच मला मारू शकतो असे त्याला वर होता. 14 वर्ष लक्ष्मण झोपलेलं नाही आहे. एक दिवस रात्री अकस्मात रामाला जाग आली तर ऐकतोय की लक्ष्मण कुठल्या तरी स्त्रीशी बोलतो आहे. माँ, देवी, आप यहाँ कैसे, आप कौन हैं. लक्ष्मण, मी निद्रा आहे. निद्रा? इथे कशाला आला.
मी तुला निद्रेमध्ये पाडण्यासाठी आलेलो नाही. मी अयोध्येला गेली होती. हां, अयोध्येला गेली होती. एकदम त्याला 14 वर्षाच्या वनवासामध्ये लक्ष्मण फक्त 3दा उर्मिलेची आठवण काढलेली. एकदम त्याच्या तोंडून आली की माझी उर्मिला कशी आहे. रामाला एकदम जाग आली, माझी उर्मिला कशी आहे, चांगली आहे. रामाच्या डोळ्यात पाणी आले. अरे काय, इतके वर्ष झाले, एकदा तरी या महात्म्याच्या तोंडातून उर्मिला शब्द आलेला आहे. त्यांच्याकडे मोबाईल नव्हता ना, नाही तर सारखे चहा झाला काय, झालं. नाश्त्याला काय केला होता, काय. वेळ फार होईल, मला ते हे वाटू लागले. त्यांची वेळ फार महत्त्वाची. पण आम्हाला ते सहन होईना. राम उर्मिलेसमोर प्रगट झाला रात्री 2 वाजता. उर्मिला घाबरली. उर्मिला उभी ती उभीच. त्या दिवशी जी उभी होती ती 14 वर्ष उभीच होती. तेव्हा रामाला बघून घाबरली. प्रभू, आपण इथे कशाला, नाही असे झाले म्हणून. तुला काहीतरी या संदर्भात तुझा तो लक्ष्मण तुझी आठवण काढली म्हणून या संदर्भात तुला काहीतरी वर देऊ म्हणून मी आलेलो आहे. तू काहीतरी वर माग. माझा अंतःकरणाला खूप म्हणजे खूप मला समाधान झालेले. एकदा तरी तो महात्मा आपल्या तोंडून तुझे नाव काढले. मला काही नको. नाही असं नाही, तुला मी काहीतरी वर माग. तेव्हा उर्मिला म्हणाली, प्रभू आप प्रसन्न है तो वर द्या. काय, आता पर आपले वनवास संपवून आपण परत अयोध्येला येऊन, माझ्या तोंडून हेबळली एकदम शब्द येणार होता. आपले वनवास संपवून आपण अयोध्येला येस तोपर्यंत आता पर त्यांच्या तोंडून कधी माझे नाव न येऊ देत, माझी आठवण नाही काढू देत. माझ्या आठवणीने, माझ्या नावाने तुमच्या जो ती सेवा करतो आहे त्या सेवेमध्ये व्यत्यय येईल. माझी आठवण यायला नको. रामाला राम म्हटले, उर्मिले धन्य आहेस तू. रामायणामध्ये सगळे पात्र आहेत, पण तू एक गंगा आहे, अर्थात यमुना आहे. सरस्वती जशी अप्रगट म्हणजे प्रगट न होता त्रिवेणी संगम करून दिलेली आहे, तसे तू आमच्या रामायणातलं एक म्हणजे अव्यक्त शक्ती आहेस. तुला मी वर देतो आहे. पुढे दंडकारण्यमध्ये राहिले. मग तिथून दंडकारण्यमध्ये तिथून ते याला आले, किष्किंधेला आले. मग युद्धकांड सुरू झाले. तिथून सुंदरकांड. लक्ष्मणला मुद्रा दिली, समुद्रापाशी आले. मग सगळे सेतू बांधले. तेवढे अपार समुद्र बघून समुद्रराजांनी सांगून गेले की तुम्ही याच्यावर सेतू बांधा आणि तुमचे सगळे सैन्य इकडे घेऊन या. सैन्य म्हणजे अपार सैन्य होतं.
मग सेतू कसे बांधायचे? ते वानर मोठमोठे दगड आणून टाकत होते, सगळे बुडत होते. तेव्हा रामाला चिंता लागली की जांबवंत येऊन म्हणाला, प्रभू सेतू होत नाही आहे. मग म्हणाले की मारुती कुठे आहे? तिथे बसलेला आहे रामस्मरण करत, त्याला बोला. मारुती, सेतू होत नाही, काय करायचं? तो मारुती म्हटला, प्रभू आपण काय लीला करता? सेतू होईल म्हणून मारुती म्हटलं की तुम्ही दगड घेऊन या, मी एका याच्यावर मी राम राम लिहितो आणि हे टाकून द्या. राम राम लिहून त्यांनी समुद्रामध्ये टाकत होते. तेव्हा ते दगड इकडे तिकडे वाहून समुद्रभर दगड झाले, पण सेतू होईना. मग परत जांबवंत म्हटला, प्रभू सेतू होत नाही, सबंध समुद्रभर हे आहे, दगड आहे. मारुती कुठे आहे? मारुती आपल्या तिकडे बसलेला असेल, घेऊन या त्याला. मारुतीला म्हटले, सेतू होत नाही, राम नाम लिहिले तरी सेतू होत नाही. म्हटलं आता मी लिहितोय. म्हटलं तो एका दगडावर रा आणि एका दगडावर म लिहिला. रा जिथे होता तिथे म येऊन लागायचं. रा म्हटलं की तोंड उघडतं, म म्हटलं की तोंड दोन्ही ओठलं एकदम पॅक. कोणीतरी म्हणाले, ओ एकदा तरी राम राम म्हणा, राम म्हणा. तो वैयाकरणी होता, व्याकरण. तो म्हटलं आत्ता कशाला एवढे, आत्तापासून ते शेवटी होईलच राम. तो शेवटी म्हणजे व्याकरणी होता ना. तो म्हटला की रामा हा म्हणून तो प्राण सोडला बहुवचनमध्ये. रामच मोजून घेऊ देत म्हटलं 13 कोटी. आणि एकाला म्हणले म्हातारपण, तो राम म्हण की एकदा तरी. तो असे असे तोंड उघडला म्हणजे रा झाले. मग लोकांनी त्याचे तोंड असे बंद केले, म झाले. आपोआप सेतू तयार झाले. अर्थात 14 योजन विस्तीर्ण, शतयोजन विस्तीर्ण सेतू झाले. त्याच्यावर वानर सैन्य चाललेलं आहे. अपार सैन्य आहे, इतके सैन्य आहे की त्याच्यावरती लाखो करोडो सैन्य चाललेले आहे. परत जांबवंताला एक समस्या आली. जांबवंताला प्रभू आणखीन एक समस्या, आता अजूनही आम्ही हुकूम दिलेला नाही आहे. त्या सेतूच्या कडेला काठाला येऊन उभे आहोत. आता समजा मी हुकूम दिल्याबरोबर एकदम ते वानरच आहेत ना, ते काय विचारूच नका. ते उडी मारतील एकावर एक आणि सगळे सेतू अगदी लहान पडेल, इकडे तिकडे समुद्रामध्ये बुडून जातील. मग याला काय करायचं? वानर सेनापतीच, लाखो वानर सेनापतीच आहेत. मग राम म्हटला, आपण याला एक उपाय करू. मी करतो. म्हटलं काय? मी करतो. राम म्हटला, मी पुढे जातो, तुम्ही मागून या. म्हटलं तुळशीदासाने त्यात हे केलेलं. राम पुढे चालला, 1-2 मैल मी पुढे जातो, नंतर तुम्ही या. राम लक्ष्मण दोघे चाललेले आहेत. तेव्हा आता रामाच्या दिव्य सौंदर्य पाहण्यासाठी समस्त जलचर ते समुद्रातले येऊन त्यांनी आपले तोंड वर करून असे उभे आहेत की त्याच्यावर किती मोठे डोंगर टाकले तरी ते खाली बुडणार नाही. काय तिमिंगलो काय, हे काय, ते काय, कासव काय, मासे काय. तेव्हा इकडे कित्येक योजन, इकडे कित्येक योजन त्या जलचरांचेच सेतू झाले. तेव्हा राम म्हटला की आपण या, आता तुम्ही या सगळे सेना.
जसे जसे राम पुढे चालला तसे तसे सगळे समुद्रातले इकडचे निघून पुढे तिकडे जाऊन असे होऊन दोन्हीकडे म्हणजे विस्तीर्ण असे जलचरांचे सेतू झाले आणि तिकडे सगळे तिकडे पोहोचले. आता फक्त एक दोन छोटे छोटे प्रसंग सांगून आले राम. आणि राम त्या सुबेलू पर्वतावर आला. संध्याकाळ होत होती. त्या दोघे सगळे संध्यावंदन वगैरे केले. सूर्यास्त होत होता. सुबेलू पर्वतावर आला तेव्हा सगळे वानर इकडे तिकडे पळून जाऊन त्या लंकेचा म्हणजे जो मोठा दिवार हे होता, भिंत होती, त्याच्यावर चढून ते सगळे म्हणजे बघू लागले. आणि त्यांनी एकदा सगळे बघून आल्यानंतर एकदम नर्वस होऊन सगळे असे बसले होते. त्यांना वाटलं की रामाकडून ही लंका जिंकणे शक्य नाही आहे, इतके सुभद्र लंका आहे. तेव्हा सगळे हताश होऊन बसले. राम अगदी अजूनही शोकाकुल आहे. हा सीते, हा सीते. तेव्हा लक्ष्मणला वाटलं की आपल्याला उद्या युद्ध सुरू होणार. राम असे शोकाकुल होऊन राहिला, चिंतामग्न आहे. याच्यामध्ये ते म्हणजे क्षत्रियोचित वीर वृत्ती अजूनही जागी झालेलीच नाही. याच्यामध्ये त्याला एकच उपाय आहे. तुळशीदासांनी तिथे लिहिलेले आहे, मृदुला मृगछाला. दंडकारण्यमध्ये ज्या दिवशी सीतेचा म्हणजे वियोग झाला त्या दिवसापासून आजपर्यंत लक्ष्मणाने कुठेही रामाला मृगछाला अंथरलेला नव्हता. गवत अंथरत होता, अगदी कोमळ. ज्याच्यामुळे त्याचा वियोग झालेला आणि त्या वियोग व्याकुल झालेला राम. सीता खरोखर अग्नीमध्ये गेलेली होती, पण रामाला मनुष्य लीला करायची होती. तेव्हा लक्ष्मणाला वाटलं की लक्ष्मणाला माहीत नाही ही सगळी काय गंमत आहे. लक्ष्मण गवत अंथरून त्याच्यावर मृगछाला अंथरला. ते बघितल्याबरोबर रामाच्या मनामध्ये इतकं म्हणजे हे राग आला. इकडे धनुष्य ठेवलेलं आहे, इकडे बाण ठेवलेले आहेत. राम त्याच्यावर झोपलेला आहे. दृश्य असं आहे की सूर्यास्त होऊन चंद्रोदय होत आहे आणि राम अंगदाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. मारुती हातात गदा घेऊन वीरासनमध्ये बसलेला आहे. लक्ष्मण पाय चेपत आहे. विभीषण नाही, हे आपला विभीषण आणखीन सुग्रीव दोघे हात जोडून उभे आहेत. वानर सैन्य त्या सुबेलू पर्वताच्या चारी दिशेमध्ये एकदम मान खाली घालून बसलेले आहेत. एकदम शांत वातावरण. तेवढ्यात चंद्रोदय होत होता. राम विचारला, सुग्रीव या चंद्रामध्ये ही कालिमा कशाला, काळेपण कशाला आहे? प्रभू, तिथे या भूमीची छाया पडलेली आहे म्हणून काळे. त्याला भूमीची वासना होती. विभीषणला म्हटला, विभीषण हे कशाला? विभीषण म्हटला की प्रभू, ब्रह्मदेवानी त्यातले थोडेसे चंद्राचं अंश घेऊन सीतेचं मुखमंडल बनवल्यामुळे तिथे ते पोकळ झालेले ती काळीमा आहे. असे एक एक तेव्हा बाण, तो हातात बाण घेऊन असे करत होता राम झोपल्या झोपल्या. आणि तेवढ्यात मारुती म्हटला, प्रभू हे काही नाही आहे, तो आपला भक्त आहे. आपली ही
काली म्हणजे श्यामल वर्ण शरीराचे ध्यान करत असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये ती काली मारुती चंद्र वाचला म्हटला. नाहीतर त्याला तो म्हणजे वियोग्यांचे दुःख वाढवणारा, वियोगी माणसांचे दुःख वाढवणारा असल्यामुळे त्याला एकदम मारून टाकू असे मला आम्हाच्या मनात आलेलं होतं. म्हणजे वियोग्यांना दुःख होऊच नाही पुढे. तेवढ्यात मारुती सांगितल्याबरोबर मग भक्ताला कसे मारणार. मग पण त्यांनी दक्षिणेकडे पाहिले. तिथे आवाज होत होता, गडगड गडगड आवाज आणि तसे चमकल्यासारखे. तेव्हा विभीषणला विचारलं, विभीषण काय पाऊस वगैरे येणार आहे का, काय ढग दिसतात वगैरे. पाऊस वगैरे काही नाही आहे. रावण अत्यंत मानसशास्त्र विशारद आहे. त्याला कळलेलं आहे की माझ्या लंकेतली प्रजा सगळे एकदम इतके नर्वस झालेले आहे, भयभीत झालेले आहेत. त्यांना असं वाटू लागले की राम आता रावणाला मारून लंकेवर विजय प्राप्त करील असे घाबरलेले आहेत. पण मी नाही घाबरलेला आहे. मी अगदी आनंदात आहे. त्यांना ते दाखवण्याकरिता त्यांनी आपल्या छतावर संतोषकूट म्हणजे ती योजना केलेली. त्या संतोषकूटामध्ये ते नृत्य चाललेले आहे. मंडोदरी बाजूला बसलेली आहेत. ते मेघडंबर जे आहे ते म्हणजे असे ढगासारखे दिसत काळी. आणि मंडोदरीचे कुंडल, ती मंडोदरी एकदा असे वळली असे वळले की छक छक असे जे चमकतं आहे ते विजासारखे दिसतं आहे, वीज चमकल्यासारखे. आणि गडगड गडगड आवाज जे होत आहे ते राक्षसींच्या पायातले एवढे मोठे मोठे ते हे पैंजण आहेत, त्या पैंजणांचे आवाज असे होत. आणि हे वानर सगळे, राम मनात म्हटलं की हे सगळे वानर इतके हताश झालेले आहेत. त्यांना वाटलं की मी रावणाला मारू शकत नाही, पण यांना पण दाखवायला पाहिजे आणि रावणाला पण दाखवायला पाहिजे की मी काय आहे. त्यांनी हातातले बाण धनुष्यावर त्यांनी हे केलं नाही. त्यांनी हातातले बाण असे घेऊन फेकून दिली. ते जाऊन त्या सभेमध्ये जो मोठा खांब होता, ते मंडोदरीचे कुंडल कापून गेले, त्या खांबाला जाऊन धडकले. बरोबर सगळे सभा अस्तव्यस्त म्हणजे धग होऊन ते सगळे पळून गेले. तेव्हा निराश होऊन बसलेले हे सगळे वानर करून बसले. आमचा राम असा आहे म्हणून त्यांनी सगळ्यांना इतका उत्साह चढला. मग युद्ध सुरू झाले. शेवटचं सुरू झाल्यानंतर एक एक राक्षस मरू लागले. जेव्हा लक्ष्मण मूर्छा पडला तेव्हा सगळे चिंता, राम रडू लागला, लक्ष्मण तुझ्याशिवाय मी अयोध्यामध्ये कसे जाऊ, सुमित्राला काय सांगू, उर्मिलाला कसे तोंड दाखवू मी. म्हणून त्यांनी निराश होऊन बसलेले असताना, रडत असताना विभीषण म्हटला, रामा घाबरू नका. आपल्या लंकेमध्ये सुषेण म्हणून एक वैद्य आहे. रात्री 12 वाजलेले आहेत. त्या सुषेणला आपण बोलून घेऊ. तो चांगले निश्चितच काहीतरी योजना करेल. मग सुषेणला बोलायला कोण जायला पाहिजे. मारुती म्हटलं मी जातो, त्यात काय. मारुती गेला आणि सुषेण म्हणून हाक मारली. कोण. मी मारुती. कोणाकडचा. मी रामाकडचा. येत नाही म्हटलं. मला झोप आलेली आहे, मी येत नाही. आणि माझे सगळे म्हणजे फार्मसी फार मोठे आहे, त्यातले सगळे औषध वगैरे आता काय सापडत नाही, येत नाही. ते काही असो तुम्ही या म्हटले. नाही सध्या काय मला येणे होणार नाही.
बरं ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी खाली हात घातला, सुषेणाचे घर आणि फार्मसी सगळे जे काय उचलून रामासमोर आणून ठेवला. सुषेण बाहेर येऊन बघतो की अपार सैन्य वानर हाय करत होते. घाबरला, हे काय? लक्ष्मण बघितलं, रामा सप्त समुद्राच्या पलीकडे द्रोणाचल म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक दिव्य औषधी आहे, त्याच्यामध्ये एक संजीवनी आहे. ते जर सूर्योदयाच्या आत आणले तर तुझे लक्ष्मणाला आम्ही जागू शकतो. ठीक आहे म्हणून. कोण आणणार? मारुती म्हटलं, आपण सांगितले तर मी घेऊन येतो. बरं ठीक आहे. मारुती उडी मारली आणि गेला. तिथे वाटेमध्ये थोडंसं त्यांनी ते हे केले, त्रास दिले. नंतर गेला तर त्याला ते ओळखू येईना. सगळे विलक्षण दिव्य औषध. पण द्रोण पर्वतच त्यांनी उचलून घेऊन येत असताना अयोध्यावरून येत होता, तेव्हा भरत नंदीग्राममध्ये चित्रकूटमध्ये असताना भरत आला आणि रामाला म्हटलं की आपण चला. पुष्कळ तिकडे चर्चा झाली, हे झाले ते झाले. जनक राजा पण आला, वसिष्ठ आले. पण भरताच्या प्रेमामध्ये या सगळ्यांचे विवेक, विचार, कल्पना सगळे वाहून गेले. इतके विलक्षण दिव्य त्याचे प्रेम, भरताचे प्रेम. तुलसीदासांना कोणीतरी विचारले, आपण रामायण कशाला लिहिता? कानडीमध्ये एकाने महाभारत लिहिलेले आहे, कुमार व्यास म्हणून. कुमार व्यास गाणे लगता है तो कलयुग द्वापर बन जाता है असे म्हणून. त्या कुमार व्यासांना विचारले, तुम्ही महाभारत कशाला लिहिला? त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेले, तिणुकिरनु फणिराय रामायणद कविगळ भारदिम. फणिराय म्हणजे शेष, तो त्या वजन त्याला सहन होईना म्हणून असे केला. कोणाचे वजन? रामायण लिहिलेल्या लेखकांचे वजन त्याला सहन होईना म्हणून ते केले. इतक्या लोकांनी सगळे रामायण लिहिलेले. असू देत. त्यानंतर त्याला उचलला, घेऊन येत असताना, तो याच्यावरून येत असताना भरत नंदीग्राममध्ये होता. चित्रकूटमध्ये असताना शेवटी सगळ्यांनी निर्णय काढले की राम आपल्या वडिलांची आज्ञा पालन करण्याकरिता वनवासमध्ये राहील आणि भरत अयोध्येचं राज्य करील. मग झाले. भरत म्हटलं, मला आपले म्हणजे दिव्य भाव मला द्या. तेव्हा रामाने आपले पादुका दिली. त्या पादुका नव्हत्या, रामाचा दिव्य भाव होता. काय होते? एक पादुका म्हणजे रा, एक पादुका म्हणजे म. त्यांनी राम आपले नाव सर्वस्व देऊन टाकले त्याला. मग तो याच्यामध्ये नंदीग्राममध्ये राहून आपले राज्यभार करत होता. राम जमिनीवर झोपतो म्हणून भरत जमिनीमध्ये म्हणजे हात खाली खड्डे खणून त्या खड्ड्यामध्ये झोपत होता. राम जटाभार बांधलेला तो भरतही तसा. अयोध्यामध्ये 2 पार्टी होती, एक राम पार्टी, एक भरत पार्टी. तुलसीदासांना विचारले की तुम्ही रामायण कशाला लिहिला? मला रामाचे चरित्र लिहायचं नाही आहे, मला भरताचे चरित्र लिहायचं म्हणून मी रामायण लिहिलेले. इतके प्रेम म्हणजे भरताचे प्रेम. नंतर शेवटी इथे वरती मारुती जात असताना बघून त्याला वाटलं की कोणीतरी राक्षस असे जात असेल म्हणून त्यांनी एक मिथ्या बाण सोडले. मारुती राम 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 करत खाली पडल्यावर भरत ऐकला आणि त्याला वाटलं की अरे रे काय झाले. मग त्यांनी पाणी शिंपडून वगैरे उठवला. उठल्याबरोबर तो आपल्या हातात डोंगर घ्यायला तयार होऊन, थांबा म्हटले, आपण कुठून आलात? त्यांनी सगळी तिकडची हकीकत सांगितली. मला सूर्योदयाच्या आत जायचं आहे. तेव्हा म्हणाले की माझी म्हणजे जे तिकडे ज्यांच्या मांडीवर तो लक्ष्मण तिथे
मूर्छा पडलेला आहे. त्याची आई, लक्ष्मणची आई सगळे वाट पाहत आहेत. त्यांना एकदा भेटून त्यांना सगळे समाचार सांगून जावं. भेटायला आला. सगळे येऊ शकत होते, पण उर्मिला नाही येऊ शकत होती, म्हणून तिकडे गेला आणि सगळ्यांना भेटला आणि घाई करू लागला. तेव्हा भरत म्हटला, काही विचार करू नको, माझ्या बाणावर बैस, डोंगर घेऊन मी तुला 5 मिनिटात पोचवतो. उर्मिला म्हटली, काय कारण नाही आहे. ज्या सूर्यवंशाची मी सून आहे, त्या सूर्याला माझे हे मांगल्य घेण्याची काय ताकद आहे म्हणाली. ते सूर्य उदयच होऊ शकत नाही तुम्ही पोचे तोपर्यंत, काळजी करू नका. त्या सूर्यवंशाचे मी म्हणजे कुलवधू आहे, त्या कुलवधूचे मांगल्य घेण्याचे त्याला काय म्हणजे हे आहे त्याच्याकडे. तू काळजी करू नको, तुम्ही तिथे जाऊन पोचेपर्यंत सूर्य उदय होणार नाही म्हणाले. येऊन पोचला आणि सगळे झाले. त्यांनी रामाला ते सुषेण वैद्य वाटून रस काढून, नाही रामाला सांगितले की रामा हे वाटून रस काढून त्याला पाजा, सगळे तुमच्या हातानेच हो. ते रस काढून असे चोथा जो होता त्याला फेकून दिला आणि त्याला रस लक्ष्मणला पाजला. पाजल्याबरोबर लक्ष्मण उठला आणि सगळे जय जयकार करू लागले, सगळ्यांना आनंद झाले. पण कुठून तरी रामाला रडण्याची आवाज येत होती, बारीक आवाज रडण्याची. तेव्हा राम म्हटलं, कोण रडताय? तो चौथा म्हटला, मी रडते. अरे एवढे सगळे आनंदोत्साहामध्ये तू कशाला रडते? खरं आहे रामा, माझ्यातला रस काढून घेऊन तू आपल्या भावाला म्हणजे जगवला, पण मला फेकून देऊन माझे जीवन व्यर्थ केला तू. रामाला वाटलं की अरे अरे असं खरं आहे, काय काळजी करू नको. आज एक रामाला मी माझ्या भावा लक्ष्मणाला म्हणजे मूर्छेतून उठवलं, पण पुढे कोटी कोटी लोक तुझे जे अवतार होणार आहे पुढे चहाच्या रूपाने, ते चहा पिऊन कोटी कोटी लोक ते आपले म्हणजे झोपेच्या मूर्छेतून उठून म्हणजे माणसामध्ये येतील. जानकी जीवन स्मर. मी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आयुष्य, आरोग्य आणि ऐश्वर देवो आणि विशेषतः भगवंताची भक्ती, नामाविषयी अनन्य प्रेम आणि सद्गुरूविषयी अनन्य निष्ठा देवत अशी प्रार्थना करून त्यांची फार वेळ घेतल्यामुळे मी आपल्या सर्वांचे आणि त्यांच्याकडून सुद्धा कुठल्या शब्दाने सांगू, मला सगळ्यांनी मानून घ्या सद्गुरुनाथ महाराज. एक मिनिट नाही, एक मिनिट. जय जय रघुवीर समर्थ. आपण त्यांचा महाराजांचा प्रसाद देऊन सत्कार करतो आहोत. खाली खाली श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.